म्हणजे तुम्हाला पेटे बांधत असताना आज कदम वकील साहेब दादा त्या ठिकाणी आले आणि मला त्या गोष्टीची जाणीव झाली. आज तुम्हाला आम्ही विजयाचा पेटा बांधतोय, पण एक काळ असा होता की समोर पराभव दिसत असताना बलाढ्य शक्तींच्या विरोधात लढण्याचं काम त्या मंडळींनी त्यावेळेला केलं होतं. त्याचे योगदान तुम्हाला टाळता येणार. तुम्हाला सांगायचं कारणच आहे, अनेक लोकांचा त्याग आहे. त्या कुटुंबांच्या परत नाव येणार नाही. माझ्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांची त्या कुटुंबांची नावं घेतली. ज्या कुटुंबांनी हे शहर मोठं करण्यामध्ये, ज्या कुटुंबांनी ह्या शहराचा विकास करण्यामध्ये, या शहराचा भौतिक विकास करण्यामध्ये, सर्वांगीण विकास करण्यामध्ये ज्या कुटुंबांनी योगदान दिले ते सगळ्या कुटुंबांची नावं घेतली. कदाचित त्या लोकांनी मी बघितलेलं नाही. त्यातल्या अनेक लोकांना अक्षरशः त्या कुटुंबाची वाताच झालेली अनेक लोकांनी बघितलेलं. काही लोकांचे अगदी कुणापर्यंत काही घटना गेल्या आणि इतका प्रचंड त्याग. त्या त्यागानंतर आपण आज या नगरपालिकेमध्ये प्रवेश करताना माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंका अनेक मनामध्ये भेट होती आणि त्या सगळ्याचं एक पाठीमागं काय होतं, एक दुःख मात्र माझ्या पाठीमागं आजही आहे. मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अनेकदा उल्लेख केला होता, पण मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा अजिबात उल्लेख केला नव्हता. ती गोष्ट अशी होती की माझे वडील आणि माझी आई फक्त आज बघायला आहेत, ते बघायला असता हवे होते एवढंच फक्त आज माझी इच्छा आहे. मी विधानसभेच्या यशापेक्षा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं यश कुठलं असेल, या नगरपालिकेच्या 55 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये जे यश मिळाले त्याच्यासारखा आनंद दुसरा होता. मग कुणी कुणी योगदान दिले असे अनेक लोक आहेत. मी त्या लोकांचा आज उल्लेख करणार नाही, पण जे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्या लोकांचा मला उल्लेख करावा लागेल. कदाचित काही लोकांची नावं राहतील, काही लोकांचं मुद्दाम तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुमच्या निवडणुकीच्या विजयी सभेमध्ये सुद्धा त्या लोकांच्या नावांचा उल्लेख केला होता. 26 उमेदवार उभा होते नगरसेवक पदासाठी. तुम्ही 22 जण निवडून आला. ज्या 4 लोकांचा पराभव झाला त्या लोकांनी त्यांनी दिलेली त्या निवडणुकीमध्ये टक्कर, त्यांनी दिलेली फाईट आणि त्यांनी दिलेल्या निवडणुकीमध्ये जे झुंजवले त्यांनी झुंजवल्यामुळे तुम्हाला हे मोठं यश मिळालं. त्या 4 लोकांना तुम्ही विसरून चालला. आमच्या साबळेताई असतील, अमर असेल. अमरला तर काही गाडीमध्ये नसताना अगदी 9 दिवस राहिले असताना मी त्याला सांगितले की तुला प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभं राहायचं. त्याने एका शब्दामध्ये त्याला सांगितलं नाही किंवा माझी अडचण आहे, मला तुम्ही माझी बायको ग्रुप आहे, मला डबल उमेदवार देताय. एक पार्टीसाठी जो निर्णय घेतला तो अमरने मान्य केला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझ्या उज्ज्वला काकी लढल्या. 7 मतावर फक्त आणून ठेवलं. सगळ्यात मोठा विजय कुठं असेल प्रभाग क्रमांक 7 मध्ये यश मिळालं त्या उज्ज्वला काकींना आपल्याला विसरून चाललं. प्रणव हरपुडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्याला मनामध्ये प्रणवला पहिल्या दिवशी विचार होतं काय जातीय संघटन होईल का, म्हणून असं होणार नाही. पण दुर्दैवानं झालं. तर प्रणवचा पराभव होणं त्याला शक्य नव्हतं, पण तो लढला. त्याने सगळी ताकद पणाला लावली म्हणून आपल्या सर्वांना यश मिळालं. त्या दोन्ही त्या बरोबर त्यांनी निवडून आणण्यामध्ये त्या दोघांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी. मी पहिल्यांदा कुणाला विसरलं नाही पाहिजे. ह्या 4 लोकांना तुम्हाला अजिबात विसरता कामा नाही, कारण तुमच्या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी मगाशी मोहनदादांचं नाव त्या ठिकाणी घेतलं. तुम्ही आज यश बघताय, पण विधानसभेच्या निवडणुकीला पराभव झाल्यानंतर ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली होती 2012 साली, समोर सगळं दिसत होतं. काही टिकावं लागणार नाही अशी अवस्था होती. पण त्यावेळेला सुद्धा दादा लढणार आहे एवढ्या एका ह्याच्यावरती त्यावेळेला आमची सविताजी लढली, आमचा राजू भाया जाधव लढला, आमचा समीर कदम लढला, आमचा अमोल मंडळी लढला. ही सगळी मंडळी त्यांचं योगदान. आज त्यांनी एका शब्दानं मला उमेदवारी मागितली नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला मान्य आहे. काही उमेदवार थांबले. बॉबी आमचा अविनाश थांबला, शरद गायकवाड आमचा थांबला. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी ह्या पार्टीसाठी प्रसंगी आपल्या सगळ्या, कारण आता केव्हा विजय दिसत होता, विजय दिसत असताना सुद्धा ह्या मंडळींनी प्रसंगी माघार घेतली आणि या सगळ्या मंडळींचं योगदान तुम्हाला अतुल कदम आमचा थांबला. या सगळ्या मंडळींचं योगदान तुम्हाला विसरता येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला 1 वर्ष होऊन गेलाय. त्या विधानसभेच्या निवडणुकीला अनिल भाऊंच्या पश्चात, एखाद्या नेतृत्वाच्या पश्चात माझ्यावरती विश्वास ठेवून या शहरातल्या अनेक लोकांनी आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली. विलास बापूंसारखा माणूस, जो माणूस ती पार्टी उभा करण्यामध्ये
40-50 वर्ष ज्या माणसाने खर्च केली त्या माणसाने कसल्याही अपेक्षेशिवाय सुहास बाबरवरती त्याच्या पार्टीने विश्वास ठेवून आपल्याला पाठिंबा दिला. त्यांचं आपण योगदान कधी विसरता कामा नये. मग विशाल तळेकर आले असतील, अनेक लोक आता त्याला बालचंद्रबाई तुमची काय नाव घ्या मला, तुम्ही माझी लहानपणापासून बालचंद्रबाई फक्त शरीरावरच चित्र कुठे गेला, त्यामुळे बाकी कुणांची नावं घेणार नाही. पण अशा अनेक लोकांचं योगदान हे आपल्याला नगरपालिकेच्या पदभार स्वीकारताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. त्याला कारण आहे, ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागत होता, प्रत्येक फेरी ज्या वेळेला चालू होती, तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मी मारुतीरायाच्या मंदिरात बसतो तो निकाल ऐकायला. आणि काही आता आज मोबाईल नव्हते, विधानसभेच्या निवडणुकीला निकालाबाबतीत एवढी सुद्धा शंका नव्हती, त्यामुळे मनात अजिबात भीती नव्हती. पण ह्या निवडणुकीला इतकं प्रचंड प्रेशर होतं बापू. आणि जशी जशी पहिली फेरी झाली, मला पहिल्या फेरीला फोन आला की 750-732 मतांचं मॅडम सगळे नगरसेवक पुढे. ज्या वेळेला एक 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 फेऱ्या होत होत्या, अपेक्षित नसताना प्रभाग क्रमांक 3चा निकाल पाहिला लागला. बाकी सगळं जमलं पण 3चं काय जमलं. म्हटलं 3चं जर जमलं तर सुपडा साधून आला. आणि पहिला निकाल कुठला लागला तर प्रभाग क्रमांक 3चा निकाल लागला. पंत काका, मी विजयी सभेमध्ये नाथबाबाच्या मंदिरामध्ये छोटेखानी भाषण केलं होतं. ते भाषण फार जणांनी ऐकलं नाही आणि ते भाषण मला वाटतं सोशल मीडियावर पण आलं नव्हतं. पण खूप कमी लोकांना माहित आहे की मी त्या भाषणाच्या वेळेला माझ्या मनामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्या घटना मात्र तुम्हाला सांगणार. निकालाच्या आदल्या दिवशी मी रेवण सिद्धाला पाया पडायला गेलो होतो. आणि मी तिथे गेलो, संध्याकाळी 7:30-8 वाजले असतील. आणि मला भाग्यश्री जायचं भेटल्या, भाग्यश्री तयार. आणि त्यांनी मास्क लावला. मी त्यांना म्हणत आहे नमस्कार. त्यांना असं विशेष वाटलं की मी त्यांना ओळखलं. मी आता त्या मंदिरासमोर गेले आणि नतमस्तक करून पाया पडले. तोपर्यंत मनामध्ये मला भीती नव्हती, पण त्या पाया पडल्या त्या निघून गेल्या. मला मात्र रेवण सिद्धाच्या पुढे मी थोडासा हातबल झालो. म्हणजे मी अनेक निवडणुका यश अपयश बघितले. स्वतःचं अपयश आलं तरी अंगावरून त्याचं वाईट वाटत नाही, ते आपल्याला सोसायचं असतं. पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 3 निवडणुकीमध्ये असे अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबातल्या महिला आमच्या फक्त सांगण्यावरती की पार्टी टिकली पाहिजे या हेतून पराभव माहीत असताना सुद्धा त्या महिला त्या ठिकाणी उभा राहिल्या. आमच्या राम अण्णांच्या मंडळी तर म्हणजे आता मला असं वाटायचं की आता काय होतंय पंतप्रधान. म्हणजे मला पुरुषांचं टेन्शन नाही. मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण सांगितलं होतं की मला पुरुषांची काळजी नाही, मला महिलांची काळजी नाही. मी नाथबाबाला एवढंच सांगितलं, बाबा मला आता माझे वडील असते तर कदाचित एखादं ओझं पेरणं माझ्यासाठी सोपं झालं असतं. पण माझ्या वडिलांच्या पश्चात तुला एवढंच मागणं आहे की आता हा वाईटपणा काय माझ्या खांद्यावरती देऊ नको. ही अनेक कुटुंब आपण पणाला लावून हे सगळे उभा केले, त्या लोकांना यश दे. कारण हे पेरण्यासारखं मला नाही, आयुष्यभराचं वाटतं मला हे लावून घ्यायचं नाही. इतक्या म्हणजे रामानाची मला किती निवडणूक आहे तुमची? 4थी 3री-4थी निवडणूक. मला इतकं प्रेशर असायचं. आम्ही गमतीनं म्हणायचो, रामांना मला सांगायचे की कुठल्याही निवडणुका आल्या एक विशिष्ट प्रकारचे प्रयोग व्हायचे आमच्यावर. त्याच्यावर बापू पण भाषणात बोलत नाही. ते आमच्या घरापुढे राहून काय टाकायचं, उमेदवाराला पुढे राहून काय टाकायचं. मग पूर्वी देवस्थान होतं बापू, तिथं काय करायचं, तिथं घरात खेळ लावून ठेवायचं, फोटो लावायचा आणि त्याला खेळ लावून ठेवायचा. कोणतरी गेलो होतं मागच्या निवडणुकीच्या वेळेला आणि तिथनं मला फोन आला. म्हटलं पहिलं खेळ राम मानाचं डोक्यात आहे म्हणून. आज भरायला रामानं मला एक आमच्या खेळात आणल्यामुळे बघायला लागलं. अनेक गोष्टी होत्या की ह्या उभा करत असताना पंत काका निवडणुकीला सामोरं असताना, अर्ज भरत असताना ह्या लोकांना आत्मविश्वास निर्माण करणं, या विटे शहरामध्ये तो आत्मविश्वास तयार करणं आणि ह्या लोकांना परिवर्तनापर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी होती. आणि या सगळ्याच खांद्यावरती घेऊन
तुम्हाला असं वाटतं की कमी वयामध्ये या सगळ्यांना मी सामोरं जाण्याचा प्रयत्न केला, पण मला त्या विटेकरांच्या जनतेचं, या विट्याच्या तमाम मतदारांचं मनापासून आभार मानायचं आहे की तुम्ही खूप मोठी ताकद या सुहासबाबांच्या कमी वयामध्ये त्याच्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, निकाल लागला, मी पूर्ण फेऱ्या झाल्याशिवाय मी अजिबात गुलाबात आलो नाही. ज्यावेळेला 4थी फेरी पूर्ण झाली, ज्यावेळेला विजय पक्का झाला, त्यावेळेला मी ती माधुराच्या मंदिरातनं आम्ही सगळे बाहेर पडलो. पण पंत काका हे सांगण्यासारखं नाही, पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, सगळे गुलाबात होते, पण उज्ज्वला काकींचा रोहित, अमर आणि प्रणव ही 3 माणसं माझ्या बरोबर नसतं पण मी गुलाबात गेलो, कारण त्या ठिकाणी त्यांचं योगदान होतं. त्या तिघांनाही बरोबर घेतलं, साबळेंना बरोबर घेतलं आणि मगच आम्ही त्या ठिकाणी गुलाबामध्ये जाण्याचा प्रयत्न घेतला. पहिला आमदार असेल ज्या मी अमोलदादाला खांद्यावर गेलं म्हणजे बट नॅचरल आहे, पण पहिला आमदार असेल की अमोल शितोळे माझा मित्र पण आहे आणि माझा कार्यकर्ता पण आहे, तो आल्या आल्या त्याला खांद्यावर घेऊन नाचलेला पहिला आमदार मी यायला शकतो. पण त्यांचं सगळ्यांचं योगदान, त्यांचं सगळ्यांचा त्याग मला माहिती आहे. मिरवणुकीला आपण ज्यावेळेला निघालो होतो त्यावेळेला कदाचित तुम्ही सर्वांनी गुलाबामध्ये तुम्हाला चेहरे ओळखले नसतील. तुम्हाला लोक पेढे भरवत होते, तुम्हाला लोक ओळख होती, तुम्हाला लोक हार घालत होती, तुम्हाला लोक बुके देत होते, प्रचंड लोक त्या ठिकाणी आनंद साजरा करत होती. पण मी अशी लोक बघितले की जी लोक ह्या ठिकाणी तुम्हाला हार घालत असताना, मान खाली घालून करताना, त्यांचे आनंद असून लपवताना मी काही लोक बघितले. लक्षात तुम्हाला हे सांगायचं कारण हेच आहे की इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कारभार करणार आहे, कारभार करत असताना ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर त्या जी लोक रडले तर तुमच्यासाठी, ज्या लोकांनी आनंद असून काढले, जी लोक धाय मोकळून रडले त्या विजयानंतर, त्या लोकांचा मान सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी कोणाची असेल ती तुमच्या खांद्यावर एवढं सोपं नाही. एवढ्या 55 वर्षाच्या प्रदीर्घ सत्तेला हादरा घेऊन आपण बाजूला करणं आणि इथपर्यंत यश मिळवलं, म्हणजे 2 नगरसेवकांनी मिळून ज्या पार्टीची चेष्टा केली त्या 2 अजून एक 2 लावला तुमच्या लोकांनी आणि 222 झाले. इतकं मोठं यश एवढं सोपं नसतं. त्या यशामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, कदाचित तुम्ही बघितलं नसेल, अनेक लोक काजल काकीला कोण वहिनी म्हणतं, कोण ताई म्हणतं, मी आत्ताच काजल काकी म्हणतो. त्याला कारण आहे, 2 गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. तुम्ही मला अशा पोशाखामध्ये कधी बघितलं नसेल. हा माझ्या वडिलांचा पोशाख आहे. या प्रसंगी तरी आपला वडील त्यानिमित्तानं कुठेतरी असावा त्या हेतूने प्रयत्न. आणि दुसरं, तुम्ही माझ्या आईचा चेहरा बघा आणि तुम्ही काजल काकींचा चेहरा बघा. काकी म्हणण्या पाठीमाग त्या भावना माझ्या निश्चितपणे येत आहेत. कारण तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्याला बसणार आहे या खुर्चीवरती त्यावेळेला या शहरातल्या तमाम लोकांचं काम करणं की आपल्या पार्टीचं ध्येय धोरण आहे. आपली पार्टी जबाबदारीने गेली अनेक वर्षात या ठिकाणी काम करते. जे जे शब्द आपण या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना दिले ते सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या लक्षात. दादाने त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या मी करतोय. सगळ्यात मोठी जमेची बाजू कुठली असेल तर ज्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नगर विकास खात्याचं काम होतं, सुदैवानं आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. लक्षात घ्या, त्यांनी शब्द दिले आपल्याला आणि शब्दाला पक्का असणारा नेता कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब असतात. त्यांनी शब्द दिलाय की उद्या नगरपालिकेने दत्तक केला. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की सभेला लेट आले पंत काका, 10 मिनिटं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. तुम्ही त्यांना भेटला, तुम्ही आला, बोलला आणि जिंकला असं तुम्ही त्यांना सांगितलं होतं. पण त्या सभेचा परिणाम असा झाला, महाराष्ट्रावर फिरत असताना शिंदे साहेबांनी एकाच सभेचा उल्लेख केला, त्या सभेचं ठिकाण कुठलं असेल ती उद्याची सभा होती. ज्यावेळेला नगराध्यक्षांना बोलवलं सत्काराच्या वेळेला, त्यावेळेला सुद्धा राज्यभर त्यांनी सभा केल्या, पण एकाच सभेचा उल्लेख केला
त्या सभेचं नाव आहे विटा सांगितलं, त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं. त्यामुळे मला खात्री आहे की इथून पुढच्या काळामध्ये जे जे काम आपण त्यांच्या पुढे घेऊन जाऊ ते प्रत्येक काम ते निष्ठेनं आणि ताकदीनं आपल्या पाठीमागे उभं राहतील. ते प्रत्येक काम करून देण्याची जबाबदारी पूर्ण राहील. फक्त आता ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत मी तुम्हाला उघडपणे सांगणार आहे. म्हणजे माझा काय तुमच्यावरती अजिबात मी तुम्हाला रोज काय म्हणतो की तुमच्या मागवत राहणार. तुम्हाला काम करण्याची मोकळी काय की मोकळी म्हणजे पंतकाका म्हणायची बाबरांच्या पार्टीमध्ये सगळ्यात मोठा वीक पॉईंट काय असेल तर प्रचंड लोकशाहीच्या पार्टीचा आणि कुठच्या पार्टी सांगायची काय तर हुकुमशाहीचा तर ती हुकुमशाही मोडून आपण त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला ज्या गोष्टी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभेमध्ये सांगितले ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं काम ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगराध्यक्ष आहे. तुमच्या प्रभागातल्या प्रत्येक नगरसेवकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगरसेवक म्हणून काम करतो. एवढा प्रत्येक आत्मविश्वास अजिबात दडपशाही न करता कसलाही राग मनामध्ये न करता नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्यातलं शत्रुत्व संपलं हे गृहीत करून कोणावरती सुद्धा आक्रस करू नका, कोणाला वाईट करू नका. या शहरातला कुठलाही सामान्य नागरिक आजपर्यंत या नगर परिषदेमध्ये दहशती बघेल अगदी खुल्या मनानं आज सगळ्यात त्या माणसानं प्रवेश केला नाही. आज ही सगळी मंडळी नगरपालिकेमध्ये आली पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांचं काम तुम्ही ऐकलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान तुम्ही राखला पाहिजे. एकाही सामान्य नागरिकाला तुमच्याकडे उलट उत्तर जाता कामा नये. ही जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना पार करावं लागेल. आलेल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं त्या माणसाचं काम करणं ही जबाबदारी तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे 22 लोकांना आणि काकींना तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे पार करून माझी विनंती आहे. मी नगरपालिकेच्या निवडणुकीला शब्द दिला लोकांना इथून पुढच्या कुठल्याही गावामध्ये या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून अजिबात कुठल्याही पैशाचा व्यवहार होणार नाही. आम्ही अधिवेशन या निमित्ताने केलं. हे अधिवेशन तुम्हाला करावं लागेल. तुम्ही मला सांगा तुमच्या अडचण आहे प्रसंगी माझ्या एखादा कोणता युक्त आमचं कोणत्याला रेट नाही कारण आमचं गाडीत आहे. त्यामुळे त्या अजिबात अपेक्षा तुम्हाला या नगरपालिकेच्या तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करायच्या नाहीत. निदर्शनास आलं तर जो शब्द मी दिला होता तो शब्द मी आजही पूर्ण करणार हा माझा परिचित तुम्हाला सर्वांना शब्द आहे. मी पंचायत समितीमध्ये काम करत असताना एक माझं भावनिक नातं होतं. कदाचित माझं अख्खं लहानपण पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये गेल्यामुळे एक भावनिक नातं होतं. मी पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळेला पंचायत समितीला मी मातृस्थानी मानलं होतं. ती पंचायत समिती माझ्या माते समान मानत होतो. ती जिल्हा परिषद माते समान मानत होतो. पंचायत समितीला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. जिल्हा परिषद जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. त्या दोन्ही ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्यावर विधानसभेला सुद्धा जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. तुम्हाला माझी विनंती आहे की जोपर्यंत हे भावनिक नातं तुमचा आणि नगरपालिकेचं होत नाही तुम्हाला सुद्धा नगरपालिका तुमच्या मातृस्थानी मानावं लागेल. इथं प्रत्येक निर्णय प्रत्येक काम हे समाजहिताचे करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. ते बॉन्डिंग ही भावनिक नातं तुमचा आणि नगरपालिकेचं व्हावं म्हणजे अपेक्षा मात्र मी या निमित्तानं 100% करणार आहे. आता मी सगळंच नगरसेवकांना नगरात सांगणार असं नाही. आता पंतकाका सगळ्या नगराध्यक्षांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आणि पदभाराच्या कार्यक्रमाला शिवना सगळ्यांना बोलवतो. आम्ही काय बोलवलं नाही. आम्ही प्रशासकीय लोकांचा मान सन्मान राखणं हे सुद्धा आपलं काम हे राखावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी आमदार असून सुद्धा आज सगळ्यात कुठल्याही अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी अपमान व्हावी अशी भूमिका मी कधी घेतली नाही. पण त्यांच्यावरती आपला वचक सुद्धा असावा, त्यांच्यावरती आपला झलक सुद्धा असावा ही भूमिका तुम्हाला सर्वांना ताकदीने घ्यावी लागेल. कारण तुम्ही अधिकाऱ्यांसाठी नाही तुम्ही ह्या शहरातल्या सर्वसामान्य माणसांसाठी आहात. ही भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. आता काही केडरचे लोक आहेत, काही विना केडरचे लोक आहेत. आता जुन्या सवयी सगळ्यांनी सोडल्या पाहिजेत. आता माईक मला असं वाटतं एक ना एक केबिनपर्यंत आवाज जात असेल. मला सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे म्हणजे केडरवरचे असतील जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे असतील
तुमच्या बाबतीत तक्रार येता कामा नये. जेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत चांगला आहे तेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात वाईट कोण आमदार असेल तो सुहास बाबा लक्षात. आणि दुसरं काय आहे, मला तुम्ही फसवू शकत नाही. अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. दुसरं, तुमच्या चहाच्या सुद्धा निंद्यात नाही मी, त्यामुळे तुम्ही मला प्रेशर करू शकत नाही. मी तुमचा कार्यक्रमच करणार. काही ज्या जुन्या सवयी इथल्या होत्या त्या इथल्या सवयी तुम्हाला कदाचित पचायला जड जाईल. हळूहळू नाही, आजच मोडायचं. आजच कुणाचं मानसिक होतं मिळतं. तुम्हाला पगार जो मिळतोय ना तो तुम्हाला शासनाचा पगार मिळतोय आणि या गुन्ह्यातल्या तमाम लोकांची सेवा करायला तुम्हाला पगार मिळतोय. कुणाच्या एका कुटुंबाची सेवा करायला तुम्हाला पगार मिळत नाही. तुम्ही सेवा करायची आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे. ते या गुन्हे शहरातल्या सामान्य नागरिकांसाठी कर्तव्य करायचं, याचं बाण देऊन काम करायचं. कारण प्रचाराला जात असताना अनेक लोकांनी सांगितले घरकुलाचे पैसे घेतल्यावर सुद्धा महाभाग आहेत काय तर या ठिकाणी. इथंपर्यंत ठीक होतं, शौचालयाचे पैसे पण घेतले. आता ह्याच्यापेक्षा खाली उतरू ना आणि ते चालणार नाही. इथून पुढं एक जरी तक्रार आली तर त्या तक्रारीचा उहापोह केला जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला त्याची शिक्षा मिळेल. ती शिक्षा मिळू नये, तुमचं काम आहे त्या ठिकाणी काम करणं. आणि जर आताच प्रेशर वाटत असेल तर मला सांगा, 16 तारखेला आचारसंहिता संपली महापालिकेची, तुमच्या इच्छेनुसार सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे मी फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलणार, तुम्ही ऐकून घ्यायचं चालणार नाही. कारण प्रशासन आणि पदाधिकारी ही रथाची 2 चाकं असतात. एका चाकाला खचून जाऊन चालत नाही, चुकीचं वागून चालत नाही. दोघांनी त्या ठिकाणी समान काम करावं लागतं. ही जबाबदारी तुमच्या सर्वांची तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी पूर्ण करणार आहे. बोलायला नाही पाहिजे, पण आमच्या तरुण मुलांची फार इच्छा आहे. त्या नगरपालिकेच्या प्रणालीमध्ये पहिली सभा अशी होती की ज्या सभेला विट्यातल्या एकही गाडा बंद आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्ही पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा मी संबंधित त्या ज्या गाड्यांचं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार ते सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि त्यांना एका भाषेत सांगितलं, तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका, मनामध्ये शंका बाळगू नका की तुम्ही मत दिलं नाही. मग आता सुहासबाबत काय म्हणजे सुहासबाबूने चहा पाच आहे त्यांना चहा वाजलाय माझा स्वतःचा पैसा आणि त्यांना विचारलंय की तुम्हाला मी 2 जागा दाखवतो, तुमच्या सोयीने मला सांगा त्या ठिकाणी कुठे तुम्हाला पुनर्वसित करायचं आहे. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही कुणाच्या बाबतीत चुकीचं अजिबात न वागता शांतपणे प्रामाणिकपणे काम करायचं. जर तुमची 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी जाता एवढंच सांगतो की नगरसेवकांनी तुमच्या प्रभागामध्ये सतत भेटत राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं 1 मीटिंग व्हावी तुमची आणि तुमच्या प्रभागाला मी सीओ साहेबांना सांगतो की 1 नोडल ऑफिसर तुम्हाला दिला जाईल जो त्या तुमच्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी तक्रारी मांडली त्या तक्रारीचं काम झालं की नाही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकारी नोडल ऑफिसर ते घेईल आणि प्रभागामध्ये तुमचा संपर्क पाहिजे. त्या प्रभागातील सगळी कामं मत देताना असू द्या नसू द्या तसलं काय बघायचं नाही. ते बघत नाही म्हणून आपण 2004ला 12,000 मतांना मागवतो आज विजयापर्यंत पोहोचू द्या 22 आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. टिकाटिप्पणी करण्यापेक्षा हे तुमचा कारभार हा अगदी पारदर्शकपणे विजय शहरातल्या कुठल्याही माणसाला त्रास न होता कसलीही दडपशाही न पाळता
तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजयाच्या निमित्तानं करतो आणि तमाम विजयकांना अपेक्षा व्यक्त करतो. चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीला गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली होती, झडपीला गेल्यानंतर झडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला यावं वाटेल, राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विकास शहराची एक नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. हे काम आमच्या सर्वांच्या म्हणजे विजयकरांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा त्या तुमच्यामध्ये खूप आहे. त्या अपेक्षांचं ओझं आपल्यामध्ये प्रचंड आहे. त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही पूर्ण कराल. बाकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्या 22 नगरसेवकांना शुभेच्छा आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. कारण तुम्हाला एवढंच सांगतो की असे अनेक चेहरे पाठीमागे तुम्ही जर कदाचित तुमचे त्यांचे रोजचे संबंध नसतील पण उभा राहिलेले असे अनेक मुलं आहेत. म्हणजे आमचा कपूर मागे उभा राहिला तुम्हाला पटणार नाही, तुमच्या कशात तुम्हाला पुढे दिसणार नाही. आता विजयराव इथे उभा आहे, बच्चू, हेमंत रोकडे, तुमच्या अप्रोक्ष अशी अनेक मंडळी काम करत होती. ज्या लोकांना राहुल या ठिकाणी अतुल या ठिकाणी दुसऱ्या शिरीष असे अनेक लोकांचे राजू कदाचित तुम्हाला माहित असेल तुम्ही 1 वाजता जाऊन झोपला असाल तर मी मंडळी झोपलेली नव्हती लक्षात या निवडणूक या सगळ्यांचा मान सन्मान त्या गावातल्या प्रत्येकाचं काम सामान्यातल्या सामान्य नागरिक तुमच्यापर्यंत आला पाहिजे. त्याच्या मनामध्ये कसलीही भीती नगरपालिकेमध्ये राहिली नाही पाहिजे. हे काम तुम्ही सर्वांनी करावं अशी अपेक्षा करतो आणि विटेकरांना एक आवाहन करतो, एकदा सहज येऊन जावं नगरपालिका. पण असे अनेक लोक मला कालपासून भेटलेत, इतकी लोक मला भेटलेत या आजच्या या कार्यक्रमापूर्वी मला या अशा अनेक लोकांनी मला सांगितलंय की आज ताज्या नगरपालिकेत आल्यावर किमान 50% लोक तसे असतात, किमान 50% शहरात. तर माझं तुम्हाला एकदा विनंती आहे की तुम्ही बसाच. शहरातल्या तमाम लोकांना विनंती आहे तुमचं काम असू द्या कर नसू द्या या आठवड्यापर्यंत एकदा सगळी फिरून जावं नगरपालिकामध्ये. सन्मानाने या, ताकदीने या. कारण ही नगरपालिका कुणाच्या बापाची नाही, तुमची नगरपालिका आहे. तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य माणसाची नगरपालिका आहे. ती भावना तुमच्यामध्ये येऊ द्या. तुमचं प्रत्येक काम यांच्यापर्यंत पोहोचवा. ते करून घेण्याची जबाबदारी आम्ही सगळे एकत्रितपणे पूर्ण करू. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आणि तमाम विटेकरांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक नम्र निवेदन आहे. मागच्या बाजूला पार्किंग मध्ये या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येकाला मिठाई लाडू वाटप केलं जाणार आहे. या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करण्याचं गोड कार्य सन्माननीय ऍडव्होकेट पाटील